इंधनाच्या वाढत्या भावामुळे इंधनवाढीचा थेट फटका जो आहे तो भाजीपाल्याच्या दराला बसला आहे। आपण जर पाहिलं तर आपण सध्या पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरात आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर भाज्यांच्या किमतीमध्ये जवळपास 15 ते 20% जी वाढ आहे ती झाली आहे। अर्थात उन्हाळ्याचे शेवटचे दिवस आहेत, त्यामुळे भाजीपाल्याची जी आवक असते ती मार्केटमध्ये कमी प्रमाणात असते। मात्र जर आपण पाहिलं तर इंधनवाढीचा देखील या संपूर्ण भाजीपाल्याला जो आहे त्याच्या दराला आहे तो फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पण जर पाहिलं तर या ठिकाणी भेंडी आहे, ही जी भेंडी आहे ती आधी 60 रुपये किलो होती, मात्र आता या इंधनवाढीमुळे त्या भेंडीचे दर जे आहेत ते जवळपास 80 रुपये किलो पर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्वतः ह्या दुकानाचे जे व्यावसायिक आहेत ते आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, भाज्यांचे दर जे आहेत ते गेल्या 2-3 दिवसात वाढलेच पाहायला मिळाले? ह्या आठवड्यामध्ये वाढलेत थोडेसे। गेल्या आठवड्यामध्ये 60 रुपये होते, आठवड्यामध्ये 80 रुपये किलो सगळं काय बी घ्या, काकड्या गाजर सगळे महाग आहे। किती साधारण फरक पडलाय? किलो महाग 20 रुपये। आधी जर आपण पाहिलं तर या भेंडीचे भाव काय होते गेल्या आठवड्याभरापूर्वी आणि आता काय? 60 रुपये होते, आता 80 रुपये। आता 80 रुपये झाले, म्हणजे साधारण 15 ते 20% वाढ झाली। म्हणजे वाढ नेमकी कशामुळे, उन्हाळ्यामुळे की पेट्रोलमुळे? डिझेल भाडे पण वाढले ना, गाड्यांचे सगळ्यांचे भाडे वाढले। आता 200-300 किलोमीटर लांब माल येतो मार्केट यायला। ग्राहक तक्रार करतात ते भाज्यांची, ज्यावेळी खरेदी ते करतात त्यावेळी तक्रार करतात का बाजार वाढले? असंच आता सगळ्यांना काय आता घेणं भागच आहे। महाग झालं काय आणि स्वस्त झालं काय, शेवटी घेऊच लागलं। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वाढलेल्या महागाईचा जो फटका आहे तो ग्राहकांना देखील बसतोय आणि अशाच एक ग्राहक माझ्या सोबत आहेत। काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी काय खरेदी केली आणि किती तुम्हाला फरक जाणवला दरांमध्ये? नक्कीच एक 10 रुपयांनी तरी नक्कीच भाव वाढलेले आहे भाज्यांमध्ये। एक तर उन्हाळा आहे आधीच, म्हणजे उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक कमी राहते, त्याच्यातनं पेट्रोल वाढतंय, गॅस वाढतोय, सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम जास्त गृहिणीवरतीच होतो। त्यांचं बजेट पूर्ण हलून जातं, कारण रोज तर खायला लागतंय, रोज तर भाज्या घ्यावे लागतात आणि नक्कीच महिलांचं बजेट हलकंच आहे। कोणत्या कोणत्या भाज्यांची तुम्ही आता खरेदी केली आणि त्याचे किती किती दर वाढले काय तुम्ही? भाज्यांचे आता मी तर जस्ट एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे की जो म्हणजे 20 रुपये पावशर वगैरे असायला हवा, आता ते 10-15 रुपयांनी तर नक्कीच रेट वाढलेले आहे। अर्थातच तुम्ही म्हटलात की तुम्ही स्वतः गृहिणी आहात आणि अशाच जर परिस्थिती राहिली, अशीच जर रेट भाज्यांचे वाढत राहिले तर एकंदरीत काळात नेमकं तुमचं बजेट कसं राहील? बजेट तर नक्कीच मध्यमवर्गीय लोकांचं बजेट नेहमी हलकंच, म्हणजे जशी महागाई वाढते, जसं आता म्हणजे पेट्रोल आहे किंवा बाकी गोष्टींचे आता म्हणजे उन्हाळ्यामुळे किंवा भाज्यांची आवक कमी होतीये, तर नक्कीच म्हणजे त्याचा परिणाम होतोच, म्हणजे जनतेवरती सगळ्यांवरतीच होतो। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या गृहिणी आहेत त्यांचं बजेट जे आहे ते कोलमडलं अशा भावना स्वतः त्यांनी व्यक्त केल्यात, कारण त्या ठिकाणी खरेदी करतात। आणि जर आपण पाहिलं तर या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीमुळे जे आहे ते 15 ते 20% जे भाज्यांचे दर आहेत ते वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। येणाऱ्या काळात देखील जर अशाच पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होत राहिली तर भाज्यांचे दर देखील आपोआपच वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन अमित पारकेसह प्रथमेश तांबे, एलिस मराठी, पुणे।